ओके, dp by dt is nothing but f here. लक्षात ठेवायचं, dp by dt is f here. लक्षात आलंय का? न्यूटन सेकंड ऑफ मोशन लक्षात आलंय का? and dr by dt is v. Okay, you can write bar also there. Okay, म्हणजे तुम्ही त्या क्वांटिटीजच्या डोक्यावरती बार लिहा since they are vector quantities. Okay, so dl bar by dt is equal to r bar cross dp bar by dt plus p bar cross dr bar by dt. In this way you can write those things. Okay, लिहिलंय? So mention the bar everywhere. लक्षात घ्या. Okay, fine. Now what happens? Sir, velocity's equation. Velocity's equation. Velocity साठी सिंपल लक्षात ठेव. What is r? R is the displacement of a particle. Okay, आता फॉर एक्झाम्पल कोणताही पार्टिकल कन्सिडर केलास तर रोटेशनल मोशन मध्ये r या गोष्टीचा अर्थ काय असतो? इट इज द डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे? हा. So we consider that the particle is displaced from the axis at a distance r. अशा दृष्टीने आपण कन्सिडर करतो. So we consider it as a displacement over here. Okay, आणि म्हणून dr by dt म्हणजेच d by dt of displacement, that is rate of change of displacement, it is nothing but velocity. बरोबर आहे का? सर पार्टिकल ऍक्सिस पासून काय डिस्प्लेस होणार? पार्टिकल ऍक्सिस पासून डिस्प्लेस कसं होणार? वी कन्सिडर तो नॅचरली तो डिस्प्लेस असा होत नाही की बाबा त्या ऍक्सिस पासून तो हालत हालत गेला आणि त्या पोझिशनला जाऊन पोहोचला. दॅट इज नॉट द फॅक्ट. असं होत नाही. पण आपण ते जे काय त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे ना, वी कन्सिडर इट ॲज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे जसं 0 पासून ते r पर्यंत ही आपण टोटल डिस्प्लेसमेंट म्हणतो. ओके, इन केस इफ यू कन्सिडर डिस्टन्स ऑल्सो देर इज नो इश्यू. डिस्टन्स तरी आपण म्हणू शकतो. बरोबर आहे? वी कॅन कन्सिडर इट ॲज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे तरी क्लिअर आहे? बरोबर आहे का? हा. मग आता कसं आहे, हे युनिडायरेक्शनल मोशन आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल की जर एकाच डायरेक्शन मध्ये पार्टिकल गेला असेल विदाउट चेंजिंग एनी डायरेक्शन तर त्याचा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इज द सेम थिंग. आठवतंय का? हा. सो लेट अस कन्सिडर इट एज डिस्प्लेसमेंट आणि मग डी बाय डी टी ऑफ डिस्प्लेसमेंट इट इज नथिंग बट वेलोसिटी. आता क्लिअर आहे का? ओके, फाइन. सो dl by dt is equal to काय काय होतंय बघा, r क्रॉस f प्लस p क्रॉस v. बघा हे समजतंय का? r क्रॉस f प्लस p क्रॉस v. ओके, आता पुढे बघा, याच्या पुढच्या स्टेप्स खूप महत्वाच्या आहेत. dl by dt, dl bar by dt of course is equal to r bar cross f bar प्लस, आता मी काय करतोय, p च्या ठिकाणी mv लिहितोय. ओके, p इज इक्वल टू mv असतं ना, क्रॉस v बार. ओके, p इज इक्वल टू mv बार क्रॉस v बार आहे. ओके, फाइन. नाउ सी व्हाट हैपेंस. dl by dt is equal to r bar क्रॉस f bar प्लस, मी त्या m ला बाजूला करतो आता आणि तो v bar क्रॉस v bar ब्रॅकेटच्या आतमध्ये ठेवून देतो. ओके, त्या m ला बाजूला करतो अँड आय विल राईट v bar क्रॉस v bar इन द ब्रॅकेट. हे मी का करू शकलो, तर m इंटू v हा स्केलर प्रोडक्ट आहे. ओके, हे मी का करू शकलो, m इंटू v हा स्केलर प्रोडक्ट आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून मला त्यापैकी एकाला त्या क्रॉस प्रोडक्ट मध्ये ढकलता येतं. ओके, स्केलर प्रोडक्ट आहे म्हणून हे पॉसिबल झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं m डॉट v बार होता, m क्रॉस v बार नव्हता, होय की नाही? ओके, सो dl बार बाय dt इज इक्वल टू r बार क्रॉस f बार आहे असं प्लस m इंटू
आता बघा क्रॉस प्रोडक्ट मध्ये जर तुम्हाला आठवत असेल, ओके, आपण जे 11 चे सेशन्स घेतले होते त्याच्यामध्ये आपण जो व्हेक्टरचा पार्ट घेतला होता त्याच्यामध्ये तुम्हाला आठवतंय का बघा, ए बार क्रॉस ए बार किंवा बी बार क्रॉस बी बार आपण काय लिहिलं होतं? डू रिमेंबर? ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस ए बार किंवा ए बार क्रॉस बी बार, बी बार क्रॉस बी बार. आवाज कट व्हायलाय सर तुमचा. आवाज अनस्टेबल आहे माझा? होय. कट होते. कट होतोय का? हो आता क्लिअर आहे. होय. ओके, आता यायला लागलाय? होय होय. हा यायलाय. ओके फाइन, ठीक आहे. सो लेट अस मूव्ह अहेड. तर मी काय म्हणत होतो, हा, सो व्ही बार क्रॉस व्ही बार काय येणार? इन अ क्रॉस प्रोडक्ट इट इज ऑलवेज 0. लक्षात ठेवा, इन अ क्रॉस प्रोडक्ट इट इज ऑलवेज 0. ओके, आठवतंय का बघा, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय? साइन थीटा, म्हणजे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू ए बी साइन थीटा असतो. आठवतंय का? ए बार क्रॉस बी बार इज ए बी साइन थीटा. आणि ए बार आणि बी बार स्वतः सेमच असतील, ए इक्वल टू बी असेल तर त्यांच्यामधला अँगल 0 असतो आणि म्हणून ए बी साइन 0 होतं. ते साइन 0 इज 0 आणि म्हणून द आन्सर इज 0. ओके, सो ए बार क्रॉस बी बार जर ए इक्वल टू बी असेल तर इट इज ऑलवेज 0. इन द सेम वे v bar cross v bar is 0. So we are remained with dl bar by dt. Okay, dl bar by dt equal to r bar cross f bar. dl bar by dt equal to r bar cross f bar. Okay, dl bar by dt is equal to r bar cross f bar. आता हे r bar cross f bar कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. कशाचा तरी हा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे? आताच बघितलं आपण. अँग्युलर हा, अँग्युलर मुवमेंट. टॉर्क. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. सो इट इज द फॉर्म्युला फॉर टॉर्क. बरोबर आहे. अँग्युलर मध्ये आर पी आहे. अँग्युलर मध्ये मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम मध्ये आर बार क्रॉस पी बार. अँग्युलर मध्ये हा. ओके, सो दिस इज टो. बरोबर आहे का? टो लिहा, टो बार लिहा. तो डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू टो बार. करेक्ट आहे? डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू टो बार. आता मला एक गोष्ट सांगा, डीएल बार बाय डीटी हा कधी 0 असेल? डीएल बार बाय डीटी कधी 0 असेल? What is dl bar by dt equal to? कॉन्स्टंट असल्यावरती. What is? कॉन्स्टंट असल्यावरती 0 असणार. नाही, कॉन्स्टंटचा भाग जाऊ द्या, डझंट मॅटर. कॉन्स्टंट आता आपण फक्त जस्ट एक असा विचार करूया की डीएल बार बाय डीटी हे टो बार आहे. बरोबर आहे? डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू टो बार आहे. तर डीएल बार बाय डीटी जो आहे हा 0 कधी असेल? व्हेनेवर टो बार इज 0. करेक्ट आहे? लक्षात येते का? हा. दॅट्स व्हॉट. आता आपण इथे हे लिहिणार आहोत बघा. This concludes that whenever टो बार म्हणजेच ब्रॅकेट मध्ये काय एक्सटर्नल टॉर्क म्हणतो आपण त्याला. whenever external torque is 0, then the term dl bar by dt, okay, व्यवस्थित लिहा, is also 0. That is the angular momentum remains constant or
कॉन्झर्व्ड. ओके, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व्ड राहण्यासाठी व्हॉट इज द बेसिक कंडिशन? एक्सटर्नल टॉर्क जो आहे हा जर 0 असेल, ओके, तिथे एक वर्ड ऍड करा, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क म्हणा. ओके, बॅलन्स नको, अनबॅलन्स्ड टॉर्क. ओके, इन केस एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क जर असेल, तो जर 0 असेल, ओके, एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क जर 0 असेल तर काय होतं? अँग्युलर मोमेंटम कॉन्झर्व होतं. ओके, अँड दिस इज प्रूव्ड बाय द अबोव डेरिवेशन. ठीक आहे, डीएल बार बाय डीटी इज इक्वल टू काय आलं? टो आलं. एक्सटर्नल टॉर्क कसं काय सर? हा, एक्सटर्नल म्हणजे आपण जो एक्स्ट्रा अप्लाय करणार तो टॉर्क हा अप्लायच करावा लागतो ना, नॅचरली कधी टॉर्क येत नसतो. होय. जसं आपण फोर्स अप्लाय करतो, बरोबर आहे, त्याच्या बॉडीमध्ये नॅचरली कधीच फोर्स नसतो, इट हॅज टू बी अप्लाइड. आता सिंपल थिंग आहे बघा ना, की लिनियर मोशन मध्ये दोन्ही बाजूंनी जर आपण सेम अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय केला तर बॉडीची डिस्प्लेसमेंट होतच नाही. तसंच जर तुम्ही इथं बॅलन्स्ड टॉर्क अप्लाय केला, ओके, बॅलन्स टॉर्क अप्लाय केल्यावरती काय होणार आहे? अगदी साधी सोपी गोष्ट बघा, टॉर्क जर बॅलन्स्ड असेल तर मोशन जे असेल हे युनिफॉर्म असेल. ओके, टॉर्क जर बॅलन्स्ड असेल तर मोशन जे असेल हे युनिफॉर्म असेल. तोच अनबॅलन्स टॉर्क झाला की ते मोशन नॉन युनिफॉर्म झालं. अनबॅलन्स टॉर्क झाला की मोशन नॉन युनिफॉर्म झालं, आणि ज्या क्षणी मोशन नॉन युनिफॉर्म झालं त्या क्षणी तिथला मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम हा कॉन्झर्व्ड राहत नाही. ओके, आणि म्हणून एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क जर 0 असेल, ओके, अनबॅलन्स टॉर्क जर मी अप्लाय केला नाही त्या बॉडीला, तरच माझा अँग्युलर मोमेंटम हा रिझर्व राहतो. ठीक आहे, समजलंय का? बघा मी काय बोललो ते. हा. In case if you have any doubt, you can ask. No problem. Any doubt? नाही. Fine. ठीक आहे. So आता ह्याचे एक, सर जरा डायग्रामॅटिकली टॉर्क दाखवा. ठीक आहे, असं समजूया की एखादी कोणती एक्सटर्नल बॉडी आहे आणि ही बॉडी एका फिक्स्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरतीये. ओके, टॉर्क कसा अप्लाय होतो? तर अशी एक हॉरिझॉन्टल लाईन पाहिजे, म्हणजे आपल्या रेफरन्ससाठी, नथिंग एल्स. आता आपल्याला हे अँटी क्लॉकवाईज न्यायचं आहे, तर इट शुड बी लाईक दिस. अशा पद्धतीने टॉर्क ऍक्ट होत असतो, लक्षात ठेवा. ओके, आणि असा ज्यावेळी टोटल टॉर्क, बॉडीचा आणि पार्टिकलचा टॉर्क वेगळा असणार का सेम? म्हणजे एका पार्टिकलचा आणि टोटल बॉडीचा हा. वेगळा असणार. कारण प्रत्येक पार्टिकल वरती कसं होतं, हे फोर्स ही कन्सेप्ट आहे ना याच्यामध्ये. आपण ज्यावेळी डेरिवेशन डिराईव्ह केलं टॉर्क साठी, त्यावेळी आपण काय घेतलं होतं? टो 1, टो 2, टो 3, टो 4 असे अनेक टर्म्स घेतले होते, बरोबर आहे, आणि त्या सगळ्या ऍड केल्यावरती टोटल टॉर्क मिळाला आपल्याला. दिस इटसेल्फ सेज दॅट द टॉर्क ऍक्टिंग ऑन अ सिंग्युलर पार्टिकल अँड द होल बॉडी आर डिफरंट थिंग्स, बरोबर आहे की नाही? हॅलो सर. आपण आता पूर्ण बॉडीवरती टॉर्क जर पूर्ण बॉडीवरती टॉर्क ऍक्ट होत असेल तर मग त्याचा इफेक्ट पार्टिकल्स वरती कसा होणार? होतो की, इफेक्ट होतोच, काय प्रश्न नाही, पण त्याच्या वाट्याला तेवढा जातो थोडक्यात. ठीक आहे, आलं का लक्षात? पूर्ण बॉडीवरती होणार म्हणजेच प्रत्येक पार्टिकल वरती होणार, ऑफकोर्स प्रत्येक पार्टिकल वरती होणार, पण तो त्या डिस्टन्सवर असणाऱ्या पार्टिकल वरती अवलंबून असेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टो इज इक्वल टू काय लिहिता? आर बार क्रॉस एफ बार लिहिता, बरोबर आहे. आता त्यातला एफ बार हा तरी तुम्ही कॉन्स्टंटच असणार, कारण तुम्ही फोर्स लावताय. सर हा, बोला बोला हा. ऋषी, बोल.
आवाज पोचतोय का माझा? फाईन, मेसेज करा इन केस तुमचा पण माझ्यापर्यंत कदाचित आवाज पोहोचत नाहीये जरा. हा, तर मी हा डाऊट पूर्ण क्लॅरिफाय करतो की जितका आर जास्त असेल म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जितका आपलं डिस्टन्स जास्त असेल, फॉर एक्झाम्पल समजा इथे एक आहे पार्टिकल अँड लेट अस से वी हॅव वन पार्टिकल हिअर. इथं असणाऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स किती झालं? एवढं झालं. तेच इकडे असणाऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स जास्त झालं आणि तुम्ही काय म्हणता? टो इज इक्वल टू आर बार किंवा टो बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार. बरोबर. यातला हा एफ बार जो आहे ह्याचा काही प्रश्न नाही, इट विल बी हा. सेम, कारण आपण सेम फोर्स लावतोय एव्हरी टाइम. पण हा आर बार जर चेंज झाला तर हे लक्षात येईल की हा टॉर्क सुद्धा चेंज होतो. बरोबर आहे. जितका आर बार जास्त तितका तो टॉर्क जास्त. म्हणूनच जो पार्टिकल ऍक्सिसच्या जवळ असेल त्याच्यासाठी टॉर्क कमी अप्लाइड असेल, आणि जो पार्टिकल ऍक्सिस पासून बराच लांब असेल त्याच्यासाठी तो टॉर्क जास्त अप्लाय होईल. ओके. आता हे एक्झाम्पल तुम्ही डोअरचं हिंज जे आहे ना ह्याच्यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. कसं घेऊ शकता ते बघा. तर मी ह्यांचा डाऊट वाचून घेतो. अच्छा, रेंज गेली होती. ओके, नवीन काय सांगितलेलं नाही, पुन्हा एकदा सांगतो बघा. समजा डोअरचा पण एखादा एक्झाम्पल घेतला. ओके, लेट अस कन्सिडर अन एक्झाम्पल ऑफ डोअर. असं समजूया की आपल्याकडे एक असं दार आहे छानपैकी. ठीक आहे. आता कसं असतं बघा, दाराला समजा इथं ते हिंजेस आहेत. डू यू नो व्हॉट इज डोअर हिंज? माहितीये का? हा. आपण त्याला बिजागिरी म्हणतो बघा. सर यामध्ये मग फोर्स व्हॅरी करणार. त्या हिंज पासून जेवढं लांब आपण तेवढा लांब फोर्स लावणार तेवढा फोर्स कमी लागणार, जेवढा लावणार तेवढा जास्त लागणार. सांगतो की ते काय आहे सांगतो. आता बघा, इथं आपण हे कसं गृहीत धरू शकतो, तर टो इज इक्वल टू आर इंटू एफ आहे. बरोबर आहे. हा. म्हणजेच एफ इज इक्वल टू टो अपॉन आर आहे. करेक्ट आहे. हा. जितका तुम्ही आर वाढवाल तेवढा ही क्वांटिटी कमी होणार. बरोबर आहे. हा. म्हणजेच फोर्स कमी होणार. करेक्ट आहे का? जितका आर छोटा ठेवाल तेवढी ही क्वांटिटी वाढणार, याचाच अर्थ फोर्स सुद्धा वाढणार. म्हणजेच हा जो डोअर आहे या डोअरला समजा मी इथं हँडल लावलं, दार उघडायचं हँडल इथं लावलं, जीव जाईल माझा दार उघडेपर्यंत. आलं का लक्षात? पण हे आता हे का जीव जाणार माझा? तर हा रेडियस जो आहे हा एवढासाच आहे. आलं का लक्षात? हा रेडियस एवढासा असल्यामुळं ही जी क्वांटिटी आहे, कोणती? ही पूर्ण क्वांटिटी. ओके. ही क्वांटिटी काय होते? मोठी होते. जितका हा डिनॉमिनेटर छोटा असेल तेवढा. आलं का लक्षात? आणि म्हणून फोर्स जास्त लागणार. हा. आता हेच समजा तेच हँडल मी काय केलं, आय पुट इट हिअर, तेच हँडल मी इथं लावलं, तर मला कमी फोर्स लागणार. का कमी फोर्स लागणार? तर रेडियस बघा आता किती आहे, मोठा रेडियस आहे. जितका रेडियस मोठा तेवढं काय होणार आहे, ही जी क्वांटिटी असेल रेडियसची ही मोठी म्हटल्यावरती ही पूर्ण क्वांटिटी छोटी, पूर्ण क्वांटिटी छोटी म्हटल्यावरती फोर्स कमी, आणि फोर्स कमी म्हणजेच मला ते डोअर इझिली ओपन करता येईल. आलं का लक्षात? आता दोघांच्या पण एक्झाम्पल लक्षात आले, तिघांच्या? हा. इकडं ऋषी आणि ते अजून अथर्वला कनेक्ट झालेलं नाही. काय झालं? रेंज आलेली नाही बहुतेक त्यांची अजून. दिसत नाही का रेंज त्यांची? हा दिसते पण आवाज येत नाही. हा हा. ओके, फाईन. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल वर्कआउट होतं. ऋषी आणि अथर्व, तुम्हाला जर डाऊट्स असतील तर तुम्ही मेसेज करा सरळ, तुमचा आवाज पोहोचत नाहीये. ओके. सो ठीक आहे. आय होप हे डाऊट्स क्लिअर झाले असतील, काही प्रश्न नाही.
अशाच प्रकारे तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा टॉर्क साठी यू कॅन हॅव द एक्झाम्पल्स ऑफ बॅलेड आन्सर. आणि हा जो असतो आपला स्विमर असतो बघा, स्विमर सुद्धा एक आयडियल एक्झाम्पल आहे की कसं मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा टॉर्क जे आहे हे बॉडीच्या मोशनला किंवा फोर्सला रिस्पॉन्सिबल असतात. आता तुम्ही बघत असाल, तुम्ही कधीतरी ते स्विमिंगच्या कॉम्पिटिशन्स बघितले असतील, तर त्याच्यामध्ये वरून उडी मारायची जी काही एक हे असते बघा, म्हणजे स्विमिंग पूलच्या वरती असं एक काहीतरी बऱ्याच हाईट वरती हे लावलेला असतो एक सरफेस, आणि त्या सरफेस वरून त्या स्विमरला उडी मारायची असते पाण्यामध्ये. आणि मग त्या पाण्यामध्ये उडी मारत असताना ते बरंच काय काय करतात, उलट होतात, फिरतात, ओके, अशा अनेक गोष्टी करत असतात बघा. ठीक आहे. तर त्यामध्ये लेटस से दिस इज द स्विमिंग पूल, तर तो स्विमर एका अशा इतक्या हाईटला असतो साधारणतः जवळपास, ओके. आणि मग इतक्या हाईटला असताना त्यांना काय करायचं असतं, ही हॅज टू परफॉर्म सम ऍक्टिव्हिटीज. तो इथं उभा असणार आहे, ओके, आणि तो काय करणार आहे, असा या पाण्यामध्ये पडणार. आता तुम्ही कधीही बघितलं असेल तर तो ज्यावेळी उडी मारणार असतो, ओके, म्हणजे तो तिथल्या तिथं ते थोडा वेळ जम्प करतात बघा, इथल्या इथं असं, तिथल्या तिथं ज्यावेळी ते जम्प करणार असतात दॅट टाइम त्यांचे हात त्यांनी असे बाहेर ठेवलेले असतात, ओके, म्हणजे पूर्ण हॉरिझॉन्टल असतात त्यांचे हात. बट ज्या क्षणाला ते इथून पूर्ण उडी घेतील, म्हणजे स्विमिंग पूल मध्ये उडी मारण्यासाठी, त्या क्षणी ते त्यांचे हात पूर्णपणे आत घेतात, ओके. त्या क्षणी ते त्यांचे हात पूर्णपणे आत घेतात की जेणेकरून त्यांना ते फिरण्यासाठी सोपं जावं, ओके. तर त्यांना जे काय त्यांचे आर्ट परफॉर्म करायचे त्यांच्यासाठी सोपं जावं. याचा अर्थ इथं मोमेंट ऑफ इनर्शिया इन्व्हॉल्ड आहे, ओके, टॉर्क इन्व्हॉल्ड आहे. या सगळ्याच गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या, ओके. सो दॅट इज ऑल्सो एन एक्झाम्पल. बॅले डान्सरचं एक्झाम्पल मी ऑलरेडी परवाच दिलं होतं तुम्हाला, की एखादा डान्सर, जसं आपण मायकल जॅक्सनचं एक्झाम्पल बोलतो, बरोबर, की त्याने हात बाहेर घेतले की त्याचा जो काय रोटेटिंग स्पीड आहे हा कमी होतो, आणि तेच त्याने हात आत घेतले की त्याचा जो रोटेटिंग स्पीड आहे तो खूप जास्त वाढतो, बरोबर आहे. दॅट इज एन एक्झाम्पल. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असू शकतात, लक्षात घ्या. ठीक आहे, फाईन. सो आता एक लास्ट पार्ट अँड द लास्ट डेरिवेशन ऑफ द चॅप्टर राहत आहे, दॅट इज रोलिंग मोशन. ठीक आहे. रोलिंग मोशन मध्ये काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी येणार आहेत, त्या मी सांगेनच तुम्हाला. तत्पूर्वी या चॅप्टर साठी, विशेषतः न्यूमेरिकल्स साठी, एक टेबल आहे तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकच्या लास्ट पेज वरती, एक्सरसाइजच्या पूर्वी एक टेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जॉमेट्रीज साठी, म्हणजे डिस्क असेल, रिंग असेल, स्पियर असेल, तुमचा सिलेंडर असेल, रॉड असेल, या सगळ्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले तुम्हाला 100% पक्क करावं लागेल, ओके. मला वाटतं बरेच आहेत, साधारण एक 15च्या आसपास असतील, पण ते तुम्हाला परफेक्ट करावंच लागेल. यू डोंट हॅव एनी ऑप्शन फॉर दॅट, ओके. आणि त्याच्यामध्ये असं काही विशेष ट्रिक अशी आपण करू शकतो, वी कॅन डिराईव्ह दॅट, पण ते डिराईव्ह करत बसण्यापेक्षा बाय हार्ट केलेलं कधीही चांगलं, कारण त्याच्या डेरिव्हेशन साठी मग अनेक गोष्टी बाकीच्या करायला, ओके. तर ते बाय हार्ट करून ठेवा, न्यूमेरिकल साठी ते लागणार. ठीक आहे, हे तिघांनी पण लक्षात ठेवा, ओके. फाइन. सो आगे चलेंगे. रोलिंग मोशन हा एक खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, रोलिंग मोशन, ओके. आणि याच्यामध्ये दोन कन्सेप्टचं मिश्रण आहे, त्यामुळे भारी वाटतं एकदम, ओके. सो आता रोल होण्यासाठी ऑफकोर्स कुठेतरी उतार किंवा चढाव पाहिजे, बरोबर आहे, तरच ती बॉडी रोल होऊ शकते. समजा अशी एक सर्क्युलर बॉडी आहे, वी हॅव अ सर्क्युलर बॉडी, ओके, आणि ती इथं रोल व्हायला लागली. यात सुद्धा ऍक्च्युली दोन केसेस असतात खरं तर, म्हणजे बॉडी दोन प्रकारे रोल होऊ शकते ऍक्च्युली, की बॉडी एकदा विथ स्लाइडिंग आणि विदाउट स्लाइडिंग असे दोन प्रकार ठरतात. ट्रान्सलेशनल मोशन काय, यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन. आणि ऍक्च्युली रोलिंग मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन अँड रोटेशनल मोशन. आय टेल यू ते कसं असतं ते. पण ह्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, लक्षात घ्या. रोलिंग मोशन मध्ये एक असतं रोलिंग मोशन अलॉंग विथ स्लाइडिंग,
म्हणजेच ती बॉडी रोल सुद्धा होती आणि थोडीशी घसरती सुद्धा आहे. ओके, म्हणजे दिस कॅन बी सीन इन सर ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय सांगा की एकदा. कोणतं? ट्रान्सलेशनल. लिनियर मोशन. ट्रान्सलेशन लिनियर मोशन. लिनियरच आहे. हा, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये ज्यावेळी एखाद्या बॉडीचा सेंटर ऑफ मास ची जी हाईट आहे, ओके, फॉर एक्झाम्पल एखादी कार आहे, कारचा सेंटर ऑफ मास समज ड्रायव्हरचं स्टेअरिंग आहे हा. असं समजूया. त्या ड्रायव्हरचं स्टेअरिंग जे आहे त्याची हाईट हा. वेरी नाही व्हायला पाहिजे, तर दॅट इज अ ट्रान्सलेशनल मोशन. ओके, बरोबर ते स्ट्रेट लाईन मध्ये जर हा. जात असेल सेंटर ऑफ मास तर दॅट इज ट्रान्सलेशनल मोशन. थोडक्यात लिनियर मोशनच आहे, नथिंग डिफरंट. ओके, हा. हा. सो मी काय हा. सांगत होतो की दोन केसेस असू शकतात. एक केस असू शकते की रोलिंग अलॉंग विथ स्लाइडिंग, अर्थात हे कुठं पाहायला मिळतं, मोठमोठ्या कसिनोज मध्ये तो ह्याचा गेम असतो बघा, त्या बाटल्या पाडायच्या असतात त्या, तो बॉल थ्रो करायचा असतो. तुम्ही कधीतरी बघितलं असेल कार्टून मध्ये किंवा कुठल्या तरी मूवी मध्ये वगैरे. तो असा बॉल फेकतात, तो स्लाइड होत जातो आणि त्या बाटल्या पाडायच्या असतात, काहीतरी 8 ते 10 बाटल्या समोर ठेवलेल्या असतात पॅसेज मधून. सो दॅट टाइप ऑफ गेम मध्ये जर तुम्ही हा. बघाल तर तो बॉल रोल सुद्धा होतो आणि स्लाइड सुद्धा होतो. म्हणजे रोलिंग तरी चालूच आहे पण स्लाइडिंग सुद्धा चालू आहे, अर्थात घसरणं सुद्धा सुरू आहे. आणि काही केसेस अशा असतात जिथं म्हणजे घसरणं हा प्रकार नाही, प्युअरली रोलिंग मोशन आहे. सो रोलिंग मोशन विदाउट स्लाइडिंग. ओके, सो ती केस आपल्याला बघायची आहे की जिथं रोलिंग मोशन हे पूर्णतः विदाउट स्लाइडिंग आहे. ओके, म्हणजेच जमिनीमध्ये आणि त्या बॉडीमध्ये फ्रिक्शन आहे. ओके, फ्रिक्शन नेव्हर बिकम झिरो इन बिटवीन दोज. ज्यावेळी फ्रिक्शन झिरो होईल त्या क्षणी ते स्लाइड व्हायला सुरू होईल. बरोबर आहे. इन केस फ्रिक्शन झिरो नसेल तर ते बॉडी स्लाइड होणार नाही, होय की नाही? हे लक्षात येते का बघा मी काय बोलतोय ते. इन केस फ्रिक्शन इज झिरो द बॉडी विल स्टार्ट टू स्लाइड. इफ द फ्रिक्शन इज नॉन झिरो देन द बॉडी वोंट स्लाइड. हे मी बोललो ते कळलं का सांगा? हा. ओके, इकडे बाकी दोघांना कळलं का? थंब दाखवा कळलं असेल तर. माझा आवाज पोचतोय का दोघांपर्यंत, तुमच्या दोघांपर्यंत? ओके, फाईन, ठीक आहे. थोडासा लेट पोचतोय कदाचित माझा आवाज, इट्स ओके, पण सगळ्या गोष्टी ऐकू येत असतील तर देर इज नो प्रॉब्लेम. फाईन. सो रोलिंग मोशन मध्ये आता आपण काय काय कन्सिडर करणार आहोत त्याच्या बाबतीत थोडंसं बोलूया. की वी आर कन्सिडरिंग रोलिंग मोशन टू बी द कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्सलेशनल मोशन प्लस रोटेशनल मोशन. ओके, so rolling motion is the combination of translational motion plus rotational motion. कसं? ठीक आहे, तर साहजिक गोष्ट आहे, जी बॉडी रोल होते, ओके, एका प्लेन सरफेस वरती, अर्थात जी बॉडी रोल होते ती बॉडी एका स्ट्रेट लाईन मध्येच जाते, नो डाऊट. ओके, ती बॉडी एका स्ट्रेट लाईन मध्येच जाते हा. आणि रोल होता होता ती काय करायला लागली, रोटेट सुद्धा व्हायला लागली ना. बरोबर आहे, मीन्स इट इज रोटेटिंग अराउंड इट सेल्फ ऑल्सो. म्हणजे त्याचं रोटेशनल मोशन सुद्धा व्हायला लागलं. याचा अर्थ ती पुढे सुद्धा चाललेली आहे अँड इट इज रोटेटिंग अराउंड इट सेल्फ ऑल्सो. सो रोटेशनल मोशन इज देअर, ट्रान्सलेशनल मोशन इज देअर, अँड कॉम्बिनेशन ऑफ दीज टू इट इज कॉल्ड ॲज रोलिंग मोशन. लक्षात ठेवायचं. ओके, कॉम्बिनेशन ऑफ दीज टू इज कॉल्ड ॲज रोलिंग मोशन. ऋषीने दोन दोन फोन समोर ठेवलेत मला वाटतं. ठीक आहे, आता let us have a derivation for the kinetic energy of rolling motion. Okay, the kinetic energy of a body in rolling motion. Heading the kinetic energy of a body in rolling motion. Okay, you can have that diagram also, जी मी आता काढली होती ती diagram काढू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इफ यू रिमेंबर. त्याच्यामध्ये सुरुवातीला काही गोष्टी लिहूया. रोलिंग मोशन is considered to be the combination of, थोड़ा सा fast लिहा, is considered to be the combination of translational motion and rotational motion. Hence every property
every property is combined in the form of translational and rotational motion. Translational and rotational motion. Okay, translational and rotational motion. ठीक है? Consider a body performing rolling motion or rolling down a slope, and let us consider that the body does not slide. The body does not slide during rolling motion. The body does not slide during rolling motion. Okay, बॉडी स्लाइड होत नाहीये असं कन्सिडर करूया. ठीक आहे. ओके फाइन. नाव आता कायनेटिक एनर्जी मध्ये काय काय असणार आहे, तर एक असणार आहे ट्रान्सलेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी आणि एक असणार आहे रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. हियर लिहा, the kinetic energy of a rolling body is the combination of translational kinetic energy and rotational kinetic energy. Okay, म्हणजेच E is equal to K E ब्रॅकेट मध्ये T लिहितो म्हणजेच ट्रान्सलेशनल प्लस K E ब्रॅकेट मध्ये लिहितो रोटेशनल. ओके, सो E is equal to नेक्स्ट थिंग. आता ट्रान्सलेशनलला काय आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. वी नो दॅट हाफ mv स्क्वेअर. ओके, हाफ mv स्क्वेअर. आणि आता तुम्ही हुशार झालेले आहात, तुम्हाला आता रोटेशनलचं पण माहिती आहे. हाफ I ओमेगा स्क्वेअर. हाफ I ओमेगा स्क्वेअर. ओके, हाफ I ओमेगा स्क्वेअर. ओके फाइन. नेक्स्ट थिंग, therefore E is equal to हाफ mv स्क्वेअर आहे असं ठेवा, त्याला काही धक्का लावायची आवश्यकता नाही. हाफ mv स्क्वेअर प्लस रेडियस ऑफ गायरेशन मध्ये बघितलं होतं, I म्हणजेच काय असतो, mk स्क्वेअर. I म्हणजेच काय असतो, mk स्क्वेअर. आणि ओमेगा म्हणजे जसं v इज इक्वल टू आर ओमेगा असतं, त्याच्यावरून ओमेगा इज इक्वल टू v बाय आर आणि त्याचा स्क्वेअर. ओके, इथं मात्र जरा काही सबस्टिट्यूशन्स आहेत, ते सबस्टिट्यूशन्स महत्वाचे आहेत. ठीक आहे. जरा परत एकदा सांगा की ते इथं I बघा, ओमेगा काय स्क्वेअरच्या केलं, जागी सबस्टिट्यूट केलेलं. आय जो आहे, आयच्या ठिकाणी आपण काय केलं, रेडियस ऑफ गायरेशन घेतला. ओके, रेडियस ऑफ गायरेशन मध्ये आपण काय केलं होतं बघा, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर केलं होतं. एम आर स्क्वेअर घेतलं नव्हतं, एम के स्क्वेअर घेतलं होतं. इथे आपण फक्त तसं कन्सिडर करतोय सो दॅट द रोटेशनल मोशन बिकम्स प्युअर. ओके, सो आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर आणि व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे आपल्याला माहितीच आहे. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. मग त्याच्यातला तो जर आर इकडं व्ही ला डिवाइड केला तर व्ही बाय आर इज इक्वल टू ओमेगा झालं. व्ही बाय आर इज इक्वल टू ओमेगा. मग त्या ओमेगाच्या ठिकाणी फक्त व्ही बाय आर मी ठेवला आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केलेला आहे. ओके, ओमेगाच्या ठिकाणी फक्त व्ही बाय आर ठेवला आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर केलेला आहे. ओके फाइन. So the next thing, E is equal to half mv square plus half
आता इकडे कसं होणार आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एम के स्क्वेअर होईल, पहिल्या ब्रॅकेटमध्ये एम के स्क्वेअर, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप, खूप जास्त महत्वाची स्टेप आहे, कारण ह्याच्यानंतर आपण काही गोष्टी कॉमन घेणार आहोत. ओके, वी आर टेकिंग सम थिंग्स कॉमन ओव्हर हियर. तुम्हाला दोन्हीकडे पाहाल तर असं दिसेल की E इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हा कॉमन आहे दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये, आणि मग आतमध्ये तुम्ही कॉमन घेतला की राहील 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस इज द फायनल डेरिवेशन. ओके, हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन घेतला म्हणजे फर्स्ट प्लेस मध्ये हाफ एम व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी 1 आला, आणि सेकंड ब्रॅकेटच्या इथं किंवा सेकंड टर्म मधून हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन निघाल्यावरती फक्त के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर राहत होतं. ओके, सो देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर, 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. दिस इज द फायनल डेरिवेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग मोशन. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन, the kinetic energy in rolling motion for a rotating body. लक्षात ठेवा. तर हे समजलंय का? बघा थोडं मी काय आता जे जे सांगितलेलं आहे ते समजलंय का? हा. इकडं ऋषीला वगैरे समजलंय का? माझा आवाज येतोय का तिकडेपर्यंत? नसेल तर मेसेज करा, नसेल तर मेसेज करा. हॅलो. हा ऋषी बोल. हॅलो.